मित्रांनो, माझे नाव आयुष नारायण आचमारे. मी वर्ग 6 मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकंदरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आमच्या शाळेत एक ग्रंथालय आहे. तिच्यातून मी एक छानसं पुस्तक आणलं. त्याचं नाव आहे उंदीर मामा गेले जत्रेला. त्याची कवी आहे सरिता वेग. त्याची किंमत आहे 25 रुपये. तिच्यातली मी छानशी गोष्ट सांगतो. आबासाहेब देशमुखांचा वाडा खूप मोठा होता. चांगला ऐस 6-7 खोल्या होत्या. वाड्यावर माणसाची फारशी गर्दी नव्हती. आबासाहेब यांची पत्नी आणि श्रीरंग आणि रेणुका ही त्याची 3 मुलं. एवढी माणसं वाड्यावर राहत असत. सदू आणि भानू हे 2 गडी कामाला होते. आबासाहेब चांगले श्रीमंत शेतकरी होते. त्यामुळे घरात धान्याची पोती भरलेली असत. घरातील एक भली मोठी खोली धान्य ठेवण्यासाठी होती. तिथे गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ याची पोती भरून ठेवली असत. त्याशिवाय गुळाचा पेढा, ढेपी, शेंगदाणे, पोहे असं खरंच सामान ठेवलेलं असत. आणि जर लागलं तर त्या कोटी घरातून सामान आणायचं आणि वापरायचं. एका रात्री आबासाहेबांच्या त्या वाड्यावर उंदीर मामा कुटुंब अगदी लपत-छपत हळूच उघड्या खिडकीतून आत शिरलं आणि त्या कुटुंबानं कोटी घरात मुक्काम केला. त्या कोटी घरात रचून ठेवलेली धान्याची पोती, गहू, खोबर, शेंगदाणे, रवा, पोहे असं सारं पाहून उंदीर मामांना तर वेडच लागण्याची वेळ आली. काय खाऊ अन काय नको असं होऊन गेलं. हे उंदीर मामा पूर्ण जिथे राहत होते तिथे खाण्याचे फारच लागणे. त्यामुळे चिकन्या मिन्या तिकी ही उंदीर मामाची पोरं वरचेवर आजारी पडू लागली. शिवाय जगाही लहान असल्यामुळे जरास तिकडं काही शोधाव म्हटलं की लगेच सोन्यारा पत्ता लागायचा. आणि मग कोणीतरी म्हणायचं, नुसता वेडा आणला या उंदीरांनी. ते काही नाही, आता एक मांजर पाळायचं पाहिजे. हे वेडलं की उंदीर मामाच्या छातीत धस्स व्हायचं. उंदीर मामांना पकडण्यासाठी पिंजराही ठेवला जायचा. त्या रात्री सर्वांनाच फार काळजी घ्यावी लागायची. मग दुसऱ्या दिवशी ती बाई नवऱ्याला म्हणाली, पाहिलंच, एवढी उंदीर पिंजऱ्यात सापडला नाही. उंदीरही
शहाणे झाले आहेत. एकदा तर त्या बाईंनी उंदीर मामांना घालण्यासाठी कसाले तरी वड्या ठेवल्या. त्या खाऊन उंदीर मरतात. बाहेर जाऊन जर उंदीरना बाईंनी टीव्हीवर पाहिले होते, त्यामुळे तिला शंका आली. धन्यवाद.